इथे लहान पोरं खेळत जाते. छोटे छोटे बदकाचे पिल्ले पण आहेत असं विकायला. तर हे तरी हे पण काय वेगवेगळं नवीनच वाटते. आतमध्ये आहे ना छोटे छोटे किडे आहेत आणि माहित नाही ते कशासाठी बनवलं, काय त्याचा उपयोग आहे. पण मी तर बघू शकतो इथे आळ्या सुद्धा आहे. तर काय काय माहित नाही, पण जरा विचित्रच प्रकार आहे. मोठा हा जांभूळ पण आहे, छोटासा बदक पण आहे, ससे तिथं विकायला. सांगितलं पाहतं वगैरे की लग्न झालं. भैया ते बघा फार्मिंग काम करते जुन्या पद्धतीने. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 26 ऑगस्ट. मी आता आहे मतारा म्हणून एक शहर आहे लोंबोक बेटावरती. शहरात आलो आहे आणि आता आम्ही स्कूटर भाड्याने घ्यायला चाललो आहे आम्ही दोघं. तर फक्त स्कूटर भेटते आम्हाला. आणि त्यानंतर या लोंबोकच्या साऊथ साईडला दक्षिणेला आपल्याला वॉटरफॉल आहे, 2-3 ठिकाणं फिरायचे आहेत. तर बघू आता आपलं स्कूटर कुठे भेटते इकडे. इथे एका ज्यूस शॉपला आलो आहे. जर सकाळ 12 वाजता सकाळची. तर आम्ही काही जेवलो नाही, नाश्ता नाही, तर आता मी ज्यूस घेतो. What do you want to eat? Drink? Lemon, yes? Yeah, must made it. Yeah. Hello. How much for the avocado? Avocado? How much avocado? 13? 30? Okay, thank you. That's true. Yeah, just here on the lobby. Okay. Okay, how much watermelon? तर avocado फार महाग होतं, 30,000 इंडोनेशियन रुपये. तर मी काही ते घेत नाही आहे. मी घेतो हे पॅशन फ्रूट ज्यूस घेतो आहे, जे काही 12,000 आहे. 12,000 इंडोनेशियन रुपीजला. इथे काही आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल पण आहेत लोकल फूड्सचे. आपलं ज्यूस आलं आहे पॅशन फ्रूट. आपल्या इथं फार कमी ठिकाणी भेटतं पॅशन फ्रूट, म्हणून मी इथं बाहेर कधी आलो ना वेगवेगळे फळांचं ज्यूसच ट्राय करतो. इथं आवॅकॅडो घेणार होतं, पण आवॅकॅडो फारच महाग होतं, 30,000ला होतं. त्यामुळे मी पॅशन फ्रूट 12,000चं आहे, त्यामुळे ते घेतले. तर इकडे आम्ही आता आलो आतमध्ये. मोटरबाईक शोधत होतो भाड्याने, पण इकडे आम्हाला इंटरेस्टिंग इथं हे बाजार दिसलाय. तिथे पक्षी प्राणी सगळं विकायला आहे तिथे. वेगवेगळ्या रंगाचे पोपट इथं विकायला आहेत. या इथं जवळ आम्ही जात होतो तर असं आम्हाला दिसलं, म्हणून आम्ही आतमध्ये आलोय बघायला काय काय इथं विकायला. इथं मोठा हा पशामृत पण आहे, छोटासा बदक पण आहे, ससे तिथं विकायला. मांजरी पण आहे तिथं विकायला. तर इथं कधी आलं तर तुम्ही बघू शकता, कोणाला काही ससे वगैरे घ्यायचे असतील, काय पक्षी वगैरे घ्यायचे असतील तर इकडे शॉप आहे. मांजरं वगैरे विकायला तिथे. हे छोटे छोटे बदकाचे पिल्ले पण आहेत इकडे रस्त्यात विकायला. परत हे पण काय वेगळं नवीनच वाटते. आतमध्ये आहे ना छोटे छोटे किडे आहेत,
आणि माहित नाही ते कशासाठी बनवलं, काय त्याचा उपयोग आहे, पण तुम्ही तर बघू शकता इथे आळ्या सुद्धा आहेत. तर काय काय माहित नाही, पण जरा विचित्र प्रकार आहे इथला. स्कूटी भाड्याने घेतोय आणि त्याचं भाडं आम्हाला 75,000 इंडोनेशियन रुपीमध्ये पडले. बालीपेक्षा थोडं स्वस्त पडले. बालीला आम्ही 90,000 इंडोनेशियन रुपीला घेतलं होतं स्कूटी भाड्याने, पण इथं 75,000ला मिळते. आणि हा, इथे एक पासपोर्ट आहे ना, आपलं पासपोर्ट सुद्धा ठेवून घेतात ते, कारण की त्यांचं म्हणणं आहे की बरेचसे टुरिस्ट कुठं परत देत पण नाहीत आणि डायरेक्ट तिकडं एअरपोर्टला घेऊन जातात आणि तिथून पाठवतात. त्यामुळं तर आणखी स्कूटर आहे. त्या छोट्या रेस्टॉरंटला आलो इथं लोकल फूड खायसाठी. व्हॉट इज द नेम ऑफ द डिश? डिश नेम वारुंग ब्रंतास. वारुंग ब्रंतास म्हणून डिश आहे इथली लोकल. ती आता आपण खातोय. आपण ऑर्डर केली, आल्यावर तुम्हाला दाखवतो कशी आहे काय. तर अशी काय अशी डिश आहे आपली. त्याच्यामध्ये थोडा राईस पण आहे, थोडं ग्रेव्ही टाकली त्यांनी. तर बघूया कशी आहे, खाऊन झालं. तर याच्यामध्ये मटकी पण आहे, मटकी रस्सा आहे, त्यामध्ये थोडंसं पालेभाज्या टाकल्या त्यांनी आणि फरसाणासारखं थोडं काय म्हणतात पापड्या आहेत त्याच्यामध्ये. तर चव चांगली आहे, मला आवडलं. मी आता खातोय सध्या. तर मगाचं जेवण चांगलं होतं. 30,000 फार स्वस्त पडला मला, 30,000 रुपीला इंडोनेशियन. त्याच्यामध्ये 2 आईस टी घेतले होते, 2 जणांनी आम्ही ते डिश घेतली होती. आणि आता तिथून पुढं आम्ही 30 किलोमीटरवरती एका ट्रॅडिशनल गावात आलोय इंडोनेशियन, जिचं नाव आहे सादे विलेज. तर मागं तुम्हाला बोर्ड दिसत असेल. ही बाई आता बघा विणकाम करते इथे. दोरा वगैरे आतमध्ये होऊन एकदम एकदम जुन्या पद्धतीने शाल वगैरे बनवण्याचं काम चालू आहे इथे. हा, ब्लँकेट. हा हा, ओके ओके. फर्स्ट वी गो टू देअर अँड वी विल सी देट लेटर ऑन. हा हा, फर्स्ट गो देअर. तर आता आपण मेन एंट्रन्सला आलोय. इकडे एंट्री तिकीट आहे. इकडे माहिती दिली यांनी. तर त्यांनी कंपल्सरी इथं यांनी ते लिहिलंय की इथं टूर गाईड घेणं कंपल्सरी आहे. इट्स कंपल्सरी टू टेक अ गाईड. Yes. कंपल्सरी. And how much for the tour guide? This is up to you. Huh? Because have azan, yeah, go to the mosque. People sasak go to the mosque because all Muslim. 100% Muslim, 100% sasak. Sasak native in Lombok here. Here make a 15 generation. If to married with cousin like one family from other girl, from other side, no problem get married. Not only here, yeah. Like me, okay, choose another girl, okay from other boy. Not only in the village to get wife, free locate in other village. You understand me? Because all Muslim 5 times for frying, not 3 times. He is Islam. 5 times for frying. Go to the mosque, go to the house, not the temple. Temple Bali Hindu. Yeah. Muslim, not mosque in the house. This is special for the tourists every day because I look from the village many group guiding. Just come inside to get information. You understand me? Okay, take this way, ladies. तर याचं थोडक्यात असं म्हणणं होतं, हे 100% मुस्लिम लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि इथून सगळे लोक आतमध्ये मस्जिद आहेत. इथले लोक या गावातले एकमेकांच्या घरामध्ये लग्न वगैरे विवाह करतात, मुली वगैरे देतात. आणि आता आपण थोडंसं पुढे चाललोय. ऍक्च्युली आता हे ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत आम्ही टूर गाईड करतोय. या When to get married, sir? Yeah, you're motorbike. Motorbike. Yeah, you're motorbike. या वी केम बाय मोटरबाईक. So because if to married, yeah, this boy house like me example, and their girl house together married. If like, but not like girl from here can choose another village. Not only here, me okay take another girl okay from other boy. Not only in the village, really, because with the other girl from other village expensive to pay. As kau, as bapelu to pay here not. Here the coding one family. Not expensive to pay in the village. In other village expensive to pay. ओके. Okay, Yana.
Let's photograph from here. We see the roof house. Photograph, no problem. इकडे काय ट्रेडिशनल त्यांचे घर आहेत. छोटे छोटे गाव आहेत. ओके. तर याचं म्हणणं आहे पावसाळ्यामध्ये इथं पार्टी वगैरे काय होत नाही. फारच वेळ. आद्रियन कम. आता ते एका आतमध्ये एका छोट्याशा घरात घेऊन चाललंय. Okay, ready. Okay, bring. No problem. ओके यू कॅन. Please, you bring. Okay. This is for tourists every day. ओके. Every day guest. तर आपण एका घरामध्ये आलो इथल्या स्थानिक घरामध्ये लोकेशन मध्ये. तर ते दाखवते घरामध्ये काय काय त्यांच्या वस्तू असते तिथं वरती. इकडे बहुतेक बाथरूम आहे. Okay, ready sitting, please. Okay, Yana, please. What time? हो Fabian. Okay, Fabian. Fabian. Sitting, okay. Enjoy, please, yeah. Yeah, lady group. Welcome to Sasak House. The name house Sasak is Bali Tani. Bali house. Tani is farming. All people farming to the field. Okay. Yeah, inside 2 room. 1 room for sleeping young girl like you, Fabian, with what name? Yana. Here for the mother with children. Outside room father like you. Yeah. Young girl lady inside, young boy outside. So this house no window, making cold, not hot. Why no window? Because not like hot. Like this now very dry. Have the glass hot inside. But like this style house cool, press because no window. Inside the house no window. First to come outside ready must like that style respect. If to out must respect. Why like that? When born baby here, mother like this style mother. This mother but born baby husband. Grandmother to post bell and push the out baby must like that style. When the born, respect. You understand me? After respect the baby, they sleeping 10 minutes, 5 minutes crying. Oh, after already out, After 1 week finish to born, the baby they bring outside room with the grandmother with father to make name. What name the children? If the girl similar with mother name, if the boy similar with father name. What name you? Name you? Yana. Name girl is Yani. If the boy you name Rahul. Name the boy is Rahal. Okay. Similar name. When to make first one children, generation to generation. So this new couple inside, honeymoon inside, for the born the baby inside room. This house without window. This is for the put rice after take for rice bun. Like this. You look Rahul rice. This, Okay. This for the put rice. Yeah. Okay, Yana. Yeah. This for the put rice. Put here. Put rice here. Yeah. Now, right now. For put rice because clean rice. Okay. Yeah. Keep put here because put this rice like put pottery or water. But put this like this. Yeah. Because not it is used. तर आतमध्ये त्यांनी सांगितलं त्याने भात वगैरे. Like this. आणि हे म्हणणं आहे की लग्न झाल्यानंतर. And this one traditional mattress, Rahul. Okay. Traditional mattress like this. But this is a modern, but this handmade. Yeah, like this traditional mattress. Yeah. This is for the cupboard, for plate, for glass, sarung is put inside because not with the animal, with the mice. You understand me? Yeah. This is 3 or 5 steps because generation to generation. तर यांच्या फॅमिलीमध्ये लग्न झाल्यानंतर मुलीचं नाव आईच्या No people. आईच्या नावावरून घेतलं जातं आणि मुलाचा जन्म झाला तर वडिलांच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं जातं. जसं राहुल माझं नाव आहे तर मग राहुला राहुल असं नाव ठेवलं जातं असं याचं म्हणणं आहे. Push head out like this style. Yeah. Okay. Sorry, my English little. Like this 2 door. All this clay, not cement. Clay. Set up cow. Okay. Clay. Set up cow. Kotor sapi from the clay. You know cow? Yeah, we have motorbike. Yes. Okay, cow. No problem. Yeah. Please, what do you like it, my business? This is the blanket, yeah? तर हे सगळे हाताने बनवलेले हे आहेत. Okay, for thank you this family live the village. Blanket, the cotton. This is a weaving machine. Yeah. Make like this. From cotton. तर यातनं हे या मशीन वरून ते बनवतात. Good for the wall. And the Chadar table, like वगैरे. this. You look, Ahol. Yeah. You back to India. You remember with Jali? Yeah. This,
The baktur also. They keep the rice, yeah? Rice barbuto. You want? Yeah, one okay, man. Memory from Sasak Village, yeah. You bet you can say. शर्ट पण बनवले त्यांनी, It's a trick. शर्ट गाऊन पण बनवलेले आहेत. The baktur. Chili pepper, yeah? इथली Yeah, for make chili pepper. And this is the corn. या इकडच्या Corn मिरच्या आहेत. rice, yeah? For make cigarette. Roll, make tobacco. Yeah, skin make cigarette. Make tobacco. याच्यापासून हे सिगारेट पण बनवतात वाटतं इथं लोकल ठिकाणी. Kain ang sila ngampi ini. Mhm. Chili, yeah? Yeah. What is this? Lombok. Yeah, every This house is shop? the same. Okay, The okay. same. Must respect to enter. Yeah. Respect to enter. Okay. 2 door, yeah? One Dapa, one Justin. 2 door. Yeah, yeah. Mhm. Yeah, respect. Yeah. You listen me? Mhm. And this is set for the shower. For washing, yeah? Yes, yes. Yeah, for 2 family, 3 family, 1 bathroom. That's the bathroom. Yeah. Okay. तो आपण इथे एक हे चालू आहे यांचं बनवण्याचं काम. इथे लहान पोरं खेळतात ते. Had this set we will hike. आता गावाच्या इथं थोडं पुढं आलोय. And this Rahul, this is his rice barn, rice storage. Yeah, you look, picture this, lady. ओके ओके. Rice barn. Rice barn. storage, yeah, yana. Yeah, yana rice barn for the keep rice, हो हो. not for the living, ओके. not for the cook. हे राईस बान म्हणजे इथं लोक इथं भात वगैरे And ठेवतात this साठवून. for protect mouse, Rahul. 1, Yeah. 2, 3, 4. Mouse no clean up. Yeah, Make yeah. down for mouse. Stop your mouse. हे यांचं make म्हण. down. येस येस. Yeah, end up for poison. या. By market for mouse. Here for the relax, for resting. हे वरती इथं आहे ना भात वगैरे ठेवण्यासाठी साठवणूक करण्यासाठी जागा ठेवली Mouse no clean up. आणि त्यामुळे त्याने उंचीवर ठेवलंय. Yeah. आणि 1, 2, 3, इथे 4, ते protect mouse. Yeah. Mouse will enter. 1, 2, 3 protect आणि mouse. जर का मांस जर का उंदर जर का आले तर त्यांना मारायसाठी औषध पण ठेवतात इथं. हे And this one said just through the cotton. कॉटन tree. या कॉटन ट्री. Cotton tree. येस. Now they get in the mountain, you know. हे कापसाचं झाड आहे इथं. For येस. make kapas. कपास. तिकडे आता आपण तो गावाच्या टावरवर घेऊन चाललाय. आणि इथं काही लोकल ग्रुप पण आलेला आहे फोटो काढायचे गाव बघायसाठी. Okay, silakan. तर हे वरती यांचं विलेज टावर आहे. व्हॉट द पर्पज ऑफ दिस टावर? From the picture. You see Picture, the- okay. Okay, Rana. Father child. तर ही यांची मस्जिद आहे या गावातली. इज इट पॉसिबल टू गो इनसाइड Only outside. फॉर द अदर रिलीजन पीपल? Outside, yeah. Yeah, this 3 door. Mother, father, children. कॅन हिंदू पीपल गो इनसाइड? No, 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 no. only for Muslim. Muslim. Yeah. Okay, nice. But yeah? yeah, Okay, Kashmir ready. Now we exit here, yeah. okay. Yeah, thank you. Yeah. तर आपला मगाचा टूर संपला आपला. त्याला मी 20,000 दिले इंडोनेशियन रुपीज. तर आदिनला पण काय पैसे द्यायचे त्याकडे सुट्टे नव्हते म्हणून आम्ही एक दुकानात आलोय. इथं तो आईस्क्रीम घेतोय आणि सुट्टे करून त्याला पैसे काय देणार आहे. ते मगाच्या लेडीज गेल्या ते त्यांच्या टूर सोबत होत्या, टूर गाईड सोबत. ते त्यांच्या कारमध्ये गेल्या. आणि तर ठीक आहे आता आपण बघू दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे थोड्या वेळात. आता आपण बाहेर निघूया आणि भेटूया दुसऱ्या एका स्पॉट. तर आपण आता कुटा म्हणून एक समुद्र किनारा होता, कुटा बीचला आलोय. पार्किंगचे 5,000 घेतले. फारच महाग. 5,000 इट्स टू मच. 5,000. तर इकडे पार्किंगला लावली गाडी. एका तासासाठी 5,000. तो म्हणला 6 वाजता परत या. तर आता आम्ही बीचवर आलोय. फार सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. इथली वाळू तुम्हाला दाखव. तर इथली वाळूची जे हे आहेत ना वाळूची जे ही वाळू आहे ना फारच अशी मोठी आणि मोठ्या त्याचे जे कण आहेत ते मोठे मोठे आहेत. फार बारीक अशी वाळू आहे. म्हणजे बारीक नाही मोठी मोठी वाळू आहे. आणि फारच सुंदर असं समुद्र किनारा. आजूबाजूला इथं पार्किंग. इथं लोक छोटे छोटे मुलं त्यांचे आई वडील घेऊन खेळायला आलेले. तिकडे एक चांगला स्पॉट दिसतोय मला फोटो बिटो घ्यायसाठी. तर एकदम आतमध्ये आलोय आम्ही चालत
आणि इथे बरेचसे फॉरेनर पण आहेत, इथं समुद्रकिनारे आले पोहण्यासाठी. तर थोडंसं पाणी वगैरे आतमध्ये टुकची मारून आता मी इथं छोट्याशा बेटावरती आलोय. फोटो बिटो इथं काढतो थोडेसे. छोटं झाड पण आहे त्या बेटावरती. आणि मग अशी आतमध्ये मी खाली पाण्यामध्ये गेलो होतो. इथे छोटे छोटे मुलं त्यांचे ब्रेसलेट वगैरे पण विकतात. ते फार शांत समुद्र किनारा आहे. इकडे मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर वरती छोटीशी टेकड्या पण आहेत त्याच्या मागच्या साईडला, आणि इकडे पण आहेत टेकड्या. तर मग अशी आता आपण बाहेर निघाले, गाडी वगैरे पार्क केली. माझ्यासोबत 2 मित्र मिळालेत. इंग्लंड मधला आहे आणि यादीला तुम्ही ओळखतात. तर आम्ही आता एक रेस्टॉरंट बघतोय, थोडं बसून थोडं जेवण वगैरे करतो आणि मग थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे आपल्या हॉस्टेलसाठी. आम्ही आता याच हॉटेलला थांबलोय आणि असं काय हॉटेल आहे, इथं म्युझिक चालू आहे, सगळे इथे लोक बसलेत. इथे जेवणाचे प्राइस आहेत. चिकन कबाब तुम्हाला दाखवतो. चिकन कबाब 25,000ला आहे, इंडोनेशियन रुपीज. बर्गर बघायचं तर चिकन बर्गर 40,000ला आहे. पिझ्झाचे बघायचे असेल तर पिझ्झा बघा, पिझ्झा रेनडँग म्हणून आहे 85,000ला. ज्युसेसचं प्राइस दाखव तुम्हाला. पायनॅपल ॲव्होकाडो आहे 20,000, बनाना आहे 15,000. असे काहीशे प्राइसेस आहेत त्याचे. तर मी गोसी नुरेंग ऑर्डर केली सी फूडमध्ये. या मित्रांनी एक बिअर घेतली, घेतलं ज्यूस. तर याने ड्रिंकिंग एक वर्ष झालं त्यांनी ड्रिंकिंग सोडून दिली, त्यामुळे त्याने ज्यूस घेतलाय. आता आपण वाट बघतोय आपल्या ज्यूसची. तर आपलं आता जेवण आलंय, तुम्हाला एकदा दाखवतो. गोसी या डिशचं नाव आहे गोसी नोरेंग सी फूड. सी फूड मध्ये बनवलंय. त्याच्यामध्ये थोडं राईस आहे, सी फूड आहे आणि ऑमलेट आहे त्याच्यामध्ये. जेवतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो कशी होती डिश ते.